बेईमान, दगाबाज, खोटारडा, पुण्यांदा आम्हाला तोंड दावायची हिंमत कशी झाली तुझी? हा? ते चेटके आले हो सगूच्या मदतीला, तर इथे थांबायला नको. आमच्याशी दगा करून काम अर्धवट टाकून जाणाऱ्या लबाड माणसाची आम्हाला गरज नाही. पण काळ कर तुझा. अय्यो अय्यो बाबाजी बाबाजी, दगा नाही हो. अहो त्या लबाड सकूच्या पायी पडलो, तोंड घशी म्हणतो मी बैमान नाही आहे हो बाबाजी, म्हणून तर आलो बघा तुमच्या पायाशी म्हणतो मी. बाबाजी माझ्यावर कृपा करा हो, उपाशी मरीन हो. पाप कामधंदा नाही आहे हो बाबाजी, उपासमार सुरू आहे हो. उपासमारीनं पार हाडकुळा झालास र दामू तू. हाडकुळा. का झाला बाबाजी, का झाला? काय झालं नीट सांग की. खरे दागिने सकूने शोधून काढले. काय आणि कुठं? रावळात. मिळाले, मिळाले, माझे दागिने मिळाले. अरे जिंगरोबा, अरे काय चाललंय? ती एवढीशी पोर माझ्यावर नेहमी नेहमी मात करतेच कशी? तुझ्या मनात तरी हाय काय सांगून टाक ना. हा, सांगून टाक. आदेश दे, आदेश दे जिंगरोबा, आदेश दे. पुरे पुरे पुरे, अगं थांब. पुरे माझं ऐक, मी काय सांगतोय. बुवा आज्याला दागिने दाखवायचं वाटतं, तू नका करूस. पांडू असं कसं? त्यांना समजायला हवं ना की माझ्या आप्पांनी दागिने विकले नाहीयेत. ते चोर नाहीयेत, दोषी नाहीयेत, पापीही नाहीयेत. आणि हे ऐकून त्यांच्या मनावरचा भार हलकाच होईल ना, त्यांना पण आनंदच होईल ना. भार आधीच हलका झालाय पुरे. त्यांनी रावळ्यात येऊन बघितलं आहे, तुझं ध्यान नव्हतं पण माझं होतं. त्यांना दागिने मिळाल्याचं कळलं आहे. आता त्यांना एकलं राहू दे. तू चल, आपण जाऊया. चल. नाही पांडू, अशा वेळी तर त्यांना आपली जास्त गरज असेल. आपण त्यांना धीर द्यायला हवा. बुआजोबा, बुआजोबा, दार उघडा ना. बुआजोबा, बुआजोबा, दार उघडा. बुआजोबा. जा बाळा जा, मला तुला तोंड दाखवायची लाज वाटते. कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि मी ऐकलं, आणि माझी मती कशी फिरली ते माझं मलाच कळलं नाही. मी कपाळ करंट आहे पोरी. मी तुला खूप यातना दिल्या. शहाजोगपणे तुझ्या सासरी आलो आणि शिवाप्पाची नालस्ती केली. त्याच्याविषयी काय वाटेल ते बोललो. कुठल्या तोंडाने तुझ्या समोर येऊ शकू? कुठल्या तोंडाने तुझ्या समोर येऊ? बुआजोबा, असं काही नाहीये. तुम्ही आमचेच आहात. दार उघडा ना. पोरी, तुझं मन मोठं आहे, तुझी योग्यता मोठी आहे, पण मी पामर आहे, पापी आहे. असं तोंड घेऊन तुझ्या समोर कसं येऊ? तुझी क्षमा कशी मागू? पोरी, तुझी क्षमा कशी मागू? नाही बुआजोबा, उलट तुम्ही फक्त निमित्त झालात. तुमच्यामुळे माझी जिद्द जागी झाली. मी दागिने शोधायला सुरुवात केली. माझा दागिन्यांचा शोध सुरू झाला आणि माझ्या या आनंदाला तुम्हीच कारणीभूत आहात. बुआजोबा, तुम्ही फक्त आता मला आशीर्वाद द्या. बघा ना, आप्पांवरचा कलंक दूर झालाय. तर सासरी पण आनंद होईल. पुरे
वादळ वाऱ्याचा वेग थांबायची वाट आपण बघतो का नाही, तसं त्यांच्या मनातलं वादळ थांबायची वाट आपण बघूया ना. पुरे तू घाई कशा पायी करतेस, त्यांना त्रास होऊ नये असंच वाटतंय ना.